राज्यात आणि केंद्रात बसलेल्या महायुती सरकार विरोधात आता इंडिया आघाडी आणि इंडिया आघाडीमधील महाराष्ट्रातील एक प्रमुख घटक म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आता चांगलाच आक्रमक झालाय। सरकारमधील विविध घोटाळ्यांच्या आरोपावरून मुंबईसह महाराष्ट्रभरात ठाकरेंची शिवसेना आंदोलन करणार आहे। तर दिल्लीमध्ये इंडिया आघाडीचं आंदोलन होणार आहे। पाहूयात या संदर्भातील एक स्पेशल रिपोर्ट। सरकार विरोधात विरोधकांचा एल्गार, दिल्लीत इंडिया आघाडीचं आंदोलन, महाराष्ट्रात ठाकरे उतरणार रस्त्यावर। इंडिया आघाडी आणि महाराष्ट्रातील महाविकास आघाडीनं राज्यातील राज्य सरकार आणि केंद्र सरकारवर घोटाळ्यांच्या आरोपांची राळ उठवली आहे। याच पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये इंडिया आघाडी तर राज्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आंदोलन करणार आहे। सरकारच्या घोटाळ्यांविरोधात ठाकरेंची शिवसेना राज्यभरात आंदोलन करणार असल्याचं खासदार संजय राऊतांनी सांगितलंय। महायुती सरकारमधील भ्रष्ट मंत्र्यांच्या विविध कारनाम्यांमुळे देशात महाराष्ट्राची बदनामी होते आहे असं ठाकरेंच्या शिवसेनेचं मत आहे। मुंबईतील या आंदोलनात उद्धव ठाकरे स्वतः सहभागी होणार आहे, तर दिल्लीतही इंडिया आघाडी निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर मोर्चा काढणार आहे। निवडणूक आयोग घोटाळेबाजांना संरक्षण देत आहे असा दावा खासदार राऊतांनी केला आहे। निवडणूक आयोगामध्ये किंवा मतपत्रिकेसंदर्भात किंवा निवडणूक पद्धतीमध्ये इतके घोटाळे आहेत की मोदी, शहा, फडणवीस यांच्यासारखे लोक संपूर्ण निवडणूक ही पैशाच्या आणि सत्तेच्या बळावरती चोरतात, हायजॅक करतात आणि त्या पद्धतीचे एजंट त्यांनी निर्माण केलेले आहेत। राहुल गांधी या देशातल्या सर्वोच्च लोकशाही मंदिराचे, लोकसभेचे विरोधी पक्ष नेते आहेत। ते जबाबदारीने बोलतात। त्यांनी त्याच्यावरती संशोधन केलेलं आहे। तरीही निवडणूक आयोग जर पुरावे मागत असेल तर त्यांनी डोळ्यावरती पट्टी बांधलेली आहे आणि त्यांच्या तोंडामध्ये बोळा कोंबलेला आहे, हे मला स्पष्ट दिसतं। अशा निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये उद्या इंडिया ब्लॉकचा सर्वपक्षीय लॉंग मार्च आहे। माननीय राहुलजींनी जी मांडणी केलेली आहे ती मांडणीचा विचार करता अत्यंत गांभीर्याने सर्वांनी घेणं गरजेचं आहे। जो लोकशाहीवादी असेल त्या प्रत्येक नागरिकांना घेणं आवश्यक आहे। आज मोर्चा आहे तो निवडणूक आयोगावर मोर्चा आहे। मला असं वाटतं की हा काही एका पक्षाचा विषय नाही, तर हा लोकशाहीचा विषय, आपल्या राज्यघटनेचा हा विषय आहे। दादर येथे होणाऱ्या या आंदोलनात स्वतः उद्धव ठाकरे हे उपस्थित राहणार असल्यानं या आंदोलनाला विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झालंय। लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणुकांच्या प्रक्रियेवर गंभीर आरोप केल्यानंतर तसंच राज्यामध्ये महाविकास आघाडीकडून राज्य सरकारवर घोटाळ्यांच्या केलेल्या आरोपांची मालिका पाहता हे दोन्ही आंदोलनं साऱ्यांचंच लक्ष वेधून घेतील यात शंका नाही। तेव्हा या सर्व आंदोलनानंतर महायुती सरकारकडून कशा प्रकारे प्रत्युत्तर दिलं जातं हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरेल। भूषण शिंदेसह ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।